नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, परतीचा पाऊस केव्हापासून सुरुवात होणार आणि परतीचा पाऊस कोणत्या विभागामध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला अधिक दिसत आहे? चला मित्रांनो, बघूया नकाशाप्रमाणे. तर परतीचा पाऊस साधारणपणे सप्टेंबरच्या अखेरपर्यंत आपल्याला महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता दिसत आहे मित्रांनो. आणि परतीचा पाऊस मित्रांनो साधारणपणे सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड या पट्ट्यामध्ये परतीचा पाऊस आपल्याला अधिक दिसत आहे मित्रांनो. आणि गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा या पट्ट्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगलाच आपल्याला पाऊस दिसत आहे. विदर्भ आणि मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात आपल्याला परतीचा पाऊस आपल्याला भरपूर दिसत आहे मित्रांनो. आणि हा परतीचा पाऊस आहे मित्रांनो रोज दुपारनंतर येतो मित्रांनो. आणि साधारणपणे ढगांची उंची वाढत जाते मित्रांनो. हा पाऊस यांना घंट्याभरात नाही की ना दिनाला एक करतो. हे पावसाचा रोखठोक पाऊस असतो मित्रांनो हा. आणि हे मान्सूनसारखा पाऊस नाही मित्रांनो, झिमझिम पाऊस पडतो ना, तसा प्रकारचा पाऊस नाही आहे. परतीचा पाऊस म्हणजे रोखठोक पडतो डायरेक्ट. तर कोकण किनारपट्टीला हा पाऊस कमी असणार मित्रांनो, कारण की सह्याद्री पर्वतामध्ये मित्रांनो. तर अशा प्रकारे वारे येतात अशा पूर्वेकडून. आणि जे पर्जन्य छाया प्रदेश आहे ना, त्या ठिकाणी अधिक पाऊस पडतो. पर्जन्य छाया प्रदेशामध्ये परतीचा पाऊस. तर मित्रांनो, सध्या करता इतकंच. रोजचे अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत ती बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.